चंदेरी दुनियेतल्या माझ्या मित्रांनो, ठीक आहे. आज आपण क्लास 10 मधला एक क्वेश्चन पाहू. ठीक आहे. 4 मार्कासाठी क्वेश्चन विचारते बोर्ड मध्ये. ठीक आहे. अशा टाइपचे क्वेश्चन पाहू आपण बिलकुल प्यार से. का म्हणतात इन एन इक्विलॅटरल ट्रायंगल PQR. पहा इथं पहिले डायग्राम कडे लक्ष द्या. हा PQR इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. ओके. काय म्हटलं पहा, हा PQR इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. ओके, बहुत सही बात है. ठीक आहे. ओके, तर प्रूव्ह द्या बस. इक्विलॅटरल ट्रायंगल आणि प्रूव्ह करा. का म्हणताय पहा, PS स्क्वेअर हा वाला दिसता, PS स्क्वेअर हा वाला दिख रहा. ठीक आहे. PS स्क्वेअर हा 3 टाइम्स आहे. 3 टाइम्स कोणाच्या? QS स्क्वेअरच्या. या QS स्क्वेअरच्या शो करून दाखवा. विषय क्लोज. ठीक आहे. PS स्क्वेअर हा 3 टाइम आहे QS स्क्वेअरच्या, आपल्याला शो करायचं. ओके, तर कहाणी समजली असेल. दिला का आपल्याकडे इक्विलॅटरल ट्रायंगल, तर बिलकुल तो प्रूव्ह करा. तिकडे लिहूनच कोपच्या. ठीक आहे. आपण सुरू करू पहा की ट्रायंगल PQR का इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. असं मी ना म्हणतो क्वेश्चन मध्ये देऊ ना, इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. कोणसा? इक्विलॅटरल ट्रायंगल. असा प्यार से आपण लिहिलं इक्विलॅटरल ट्रायंगल. बहुत बढ़िया. ठीक आहे. जसा इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणला तर इक्विलॅटरल ट्रायंगलचे तिन्ही साइड ओके काय इक्वल ना, तर PQ इज इक्वल टू QR इज इक्वल टू प्यार. बिल्कुल प्यार से इक्वेशन नंबर फर्स्ट. ठीक आहे. ओके, आता इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. ओके, आता नेक्स्ट. ठीक आहे. त्यानंतरची गोष्ट काय पाहता आपण, फोकस का करू. ठीक आहे. तर आपल्याला काय पाहिजे पहा, PS पाहिजे. हा PS. ठीक आहे. आणि QS पाहिजे. ठीक आहे. एक काम करतो पहा, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे ना. आता मी एक काम करतो, या 2 ट्रायंगल मध्ये टार्च मारतो. हा वाला ट्रायंगल, हा वाला ट्रायंगल. ठीक आहे. टार्च मध्ये चेक करता. ठीक आहे. कारण पहा इन ट्रायंगल, ध्यान से देखो, इन ट्रायंगल PSR दिसला. PSR चेक करा. PSR. ठीक आहे. एंड दूसरा ट्रायंगल जो आहे तो PSQ. हा इकडे आहे का, PSR अँड PSQ अँड PSQ. ठीक आहे. याच्यामध्ये चेक का करता पहा की जेवढा अँगल PSR आहे, ध्यान से देखो, जेवढा अँगल PSR आहे, ठीक आहे, तेवढाच अँगल PSQ आहे. चेक करा. PSR तेवढाच PSQ. कशावरून? तर इच अँगल, सॉरी एक मिनिट, हा बरोबर. ठीक आहे. PSR आणि PSQ काउंट, तर इच अँगल 90 डिग्री. इच अँगल 90 डिग्री. दोनों 90 वाले है. ठीक है. पढ़ ला. 90 वाले इक्वल है. ठीक है. 90 डिग्री. ओके. उसके बाद ध्यान से देखो कि जेवढा PS है, ध्यान से देखो PS, तर तेवढाच PS आहे. चेक करा. जेवढा PS तेवढा PS. ठीक आहे. काउंट. मधात एक कॉमन भिंत आहे ना, 2 किरायेदार राहतात, मधात एक भिंत. ठीक आहे. बरोबर आहे. दोघांची कॉमन भिंत. तर काय होईल पहा, कॉमन साइड. का कॉमन साइड. ओके. आणि प्यार से एक गोष्ट तर पुन्हा देऊ ना की जेवढा PR आहे, चेक करा, जेवढा PR आहे, ठीक आहे ना, तेवढाच काय PQ आहे. कसा? वरती चेक करा, जेवढा PR आहे तेवढाच PQ आहे. फ्रॉम 1. आता तुम्ही डायरेक्ट म्हणे की दोन्ही ट्रायंगल जे आहेत ना सर, ट्रायंगल PSR कॉन्ग्रंट झाला ट्रायंगल कोणता? PSQ. कारण कोणत्याही ट्रायंगल मधल्या 2 म्हणजे 3 गोष्टी जर एकामेकाला इक्वल असतील, ठीक आहे, ओके, तर आपण कॉन्ग्रन्सी मध्ये कॉन्ग्रंट करतो ट्रायंगलला. बरोबर. ठीक आहे. तर कोणती टेस्ट पहा, बाय कोणती टेस्ट पहा, अँगल साइड म्हणजे हायपोटेनस 90 च्या समोर आणि हे वाली साइड, म्हणजे कोणती टेस्ट आहे? बाय हायपोटेनस साइड टेस्ट. हायपोटेनस साइड टेस्ट नुसार का कॉन्ग्रंट आहे. क्लियर आहे परत मेरे अजीज दोस्तों. ठीक आहे. साइड टेस्ट नुसार कॉन्ग्रंट आहे. आता जसा कॉन्ग्रंट झाला एक तर लाईट लागल की सर 2 ट्रायंगल कॉन्ग्रंट आहे, तर त्याचे सर्वच इक्वल आहे. म्हणजे जेवढा SR राहील पहा, SR तेवढाच QS राहील. ठीक आहे. तेवढाच QS राहील. ठीक आहे. इथंच काम फोकस दिलो, कारण मला QS शी रिलेशन जोडायचं आहे ना. कधी लक्षात ठेवा, ज्याच्यासोबत रिलेशन जोडायचं आहे जॉमेट्री मध्ये त्याच्यावरच फोकस द्यायचं. ठीक आहे. फालतू झमाल कार्यक्रम करायचे नाही. ठीक आहे. मग आता मला सांगा, जेवढा SR इज इक्वल टू QS आहे, तर मग S का मिड पॉइंट राहील. S इज मिड पॉइंट. चेक करा. ठीक आहे. पहा ना, SR इज इक्वल टू Q असतं. S इज मिड पॉइंट आहे. काय? मिड पॉइंट ऑफ कोणाच्या QRच्या. ठीक आहे. ओके, तर QRच्या मिड पॉइंट. आता एक काम करता. ओके, बाकीचं गोष्ट प्रूफ का करायचं या वाल्या गोष्ट तर आपण लिहिलो इकडे. ठीक आहे. अप्रूव्ह करायच्या हा वाली गोष्ट मी तिकडे लिहून ठेवता. आता बाकीच्या गोष्टी आपण इकडे पुन्हा ही वाले मिटवत नाही मी. काय होता पहा, ओके, इकडे बाजूला लिहून ठेवून देतो. वाटल्यास काय पहा की PQ इज इक्वल टू QR इज इक्वल टू प्यार. इक्वेशन नंबर फर्स्ट होता, बाजूला लिहून ठेवलं. जागा पाहिजे आपल्याला. ठीक आहे. आता काय करता आपण, याच्यामध्ये येतो आम्ही. ओके. आता पहा S मिड पॉइंट आहे, तर तुम्हाला माहित आहे का QS जो आहे, S जर मिड पॉइंट आहे तर QS हाफ राहील कोणाच्या? QRच्या.
अरे पाहणं चेक करा ना, हा जर मिड पॉईंट आहे तर QS हाफ राहिला QRच्या, तर मग मला सांगा जो QR राहील तो हा डिवाइड होता, इकडे मल्टिप्लाय 2 टाइम QS, असंच काउंट करतो कारण मला QS सोबत रिलेशन जोडायचा मेरी अजीज दोस्तों. ठीक आहे, हा प्रूफ करायचं. क्लिअर आहे इथपर्यंत? चल याला इक्वेशन नंबर प्रेमाने 2 देऊन टाकू. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉईंट आहे का, नेक्स्ट पॉईंट आता काय करता येईल आपल्याला, आता काय करता. ठीक आहे, तर आपल्याला PS पाहिजे तर एक काम करता, इन ट्रँगल, आता यावाल्या ट्रँगल मध्ये घुसखोरी करता PSQ आणि तुम्हालाही माहित आहे की अँगल PSQ 90 डिग्री, ते तर फुकटच्याच देऊ ना. ठीक आहे, आणि जसा 90 आला तर कोण घोरात येते, पायथ्या घोरस. माहिती आहे ना 90 म्हणल्यावर घोरात येईलच कोण, पायथ्या घोरस. ठीक आहे, जसा 90 दिसला राईट अँगल ट्रँगल मध्ये पायथ्या घोरस लागला तर बाय पायथ्यागोरस थिओरम. कोणता थिओरम, पायथ्यागोरस थिओरम. ठीक आहे, काउंट लावता कारण पहा ना मला रिलेशन आणायचं आहे असं. आता इथे पहा रिलेशन काउंट पहा का PQ स्क्वेअर इज इक्वल टू, ध्यान से देखो हाइपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर. बहुत बढ़िया, बहुत ही अच्छा काम पहा. इकडच्या ट्रायंगल पहा चेक करा, PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर. आता एक काम करतो, ध्यान से देखो. ठीक आहे, ओके, मी आता पहा मला जो PS स्क्वेअर पाहिजे तिकडे पाहिजे ना, पहा लाईट लागत आहे कुछ पहा PS स्क्वेअर. ठीक आहे, त्यानंतर मला PQ स्क्वेअरची तर तिथं गरज नाही. ठीक आहे, चला PQ स्क्वेअरला तसंच राहू दे. ठीक आहे, फिलहाल के लिए आता एक काम करतो पहा, एक काम करतो, एक दिमाग लावा नाही तर PS स्क्वेअर फिल करा, PS स्क्वेअर तिकडेच आहे. ठीक आहे, ओके, त्यानंतर PQ स्क्वेअर इकडेच आहे आणि हा इकडे मायनस QS स्क्वेअर. हे तर गोष्ट तुम्हाला समजत आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता मी काय करतो पहा, ओके QS आहे PS आहे, बढिया काम आहे. ठीक आहे, आता या PQ ला ध्यान से देखो, जर या PQ ला जर मी QR लिहिलो तेव्हा ते काही रिलेशन जोडतात, लिहिता येतं. ठीक आहे, तर PQच्या ठिकाणी मी QR स्क्वेअर लिहितो आणि QS स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर. हा कुठून आला सर, तर फ्रॉम 1. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, ओके, असंच काउंट केलं कारण मला एक नजारा दिसता पहा कोणसा की QR सोबत कुछ तो रिलेशन आहे पहा ना, QR सोबत 2QS. आता काय करता पहा की जिथं QR आहे तिथं 2QS घुसाडून देता. ठीक आहे, पहा चेक करा, जिथं QR आहे तिथं 2QS घुसाडून देता आणि मायनस QS स्क्वेअर. ठीक आहे, आणि इज इक्वल टू PS स्क्वेअर. ठीक आहे, एक काम करतो PS स्क्वेअर पहिले लिहिता, चालेल, काही फरक पडत नाही. ओके, फक्त स्टेप अशी केलो. ठीक आहे, बाकी काही विषय. आता पहा काय होईल पहा का 2 चा स्क्वेअर इकडे पहा, 2 चा स्क्वेअर 4 आणि QS चा स्क्वेअर QS स्क्वेअर. पहा पहिलं 2 चा स्क्वेअर 4 आणि काउंट माहिती आहे ना, कारण A इंटू B च्या पॉवर M हा फॉर्म्युला अप्लाय होता. हा M हा A आणि B, तर M का होते दोघांच्या उरावर बसते. ठीक आहे, हा फॉर्म्युला. ठीक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, 8वी क्लास मध्ये तुम्ही शिकल्या होत्या. ठीक आहे, आता पहा काय होईल पहा, 2 चा स्क्वेअर 4 QS स्क्वेअर मायनस QS स्क्वेअर. आता मला सांगा PS स्क्वेअर जाग्या ना, आता 4 मधून जर 1 गेला 3 QS स्क्वेअर. आणि ध्यान से देखो जो नजारा पाहायचा होता ना, नजारा. ठीक आहे, चेक करा तो वाला नजारा दिसत आहे. ठीक आहे, आणि अशा प्रकारे तुमचे 4 मार्क्स क्लिअर. ठीक आहे, किती इझी क्वेश्चन होता जो आपल्याला शो करत होता. ठीक आहे, तर मित्रांनो समजलं असेल, बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. ठीक आहे.